केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, सीजेपी समोर सरकार झुकले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी व कथित घोटाळ्यामुळे ते गेल्या काही दिवसापासून विरोधकांच्या निशाणावर होते। विद्यार्थी आणि विरोधी पक्षांनी देशभरात तीव्र आंदोलने करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी धरून लावली होती। संसदेतही या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले। अखेर वाढता राजकीय दबाव आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत प्रधान यांनी आपला राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केला। त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार आता कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान जंतर मंतर वरील आंदोलन या घडामोडीनंतर कोणते वळण घेणार आहे याची उत्सुकता वाढली आहे। आंदोलक या निर्णयावर समाधान मानून आंदोलन मागे घेणार की ईव्हीएम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकेची धार कायम ठेवत आंदोलन अधिक तीव्र करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। याबाबतच्या पुढील घडामोडीसाठी पाहत राहा पुढील भाग। वन न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली।